मित्रहो नमस्कार. एखाद्याची घटिका भरत आली की ती कोणीसुद्धा थांबवू शकत नाही असं म्हणतात. अशोक खराची घटिका भरली आणि तो जेलमध्ये गेला. एका महिलेनं दाखवलेल्या धाडसाबद्दल तिचं कौतुक करायलाच पाहिजे, कारण तिनं ज्याच्या विरोधात हे धाडस दाखवलं आहे तो काही साधासुद्धा आसामी नव्हता, तर कोट्यावधीची मालमत्ता असलेला एक बडा आसामी होता. तरीसुद्धा तिनं हे धाडस दाखवलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते याच्याशी लागेबांधे ठेवून होते. या सर्वांची चौकशी करण्याची आणि जे कोणी याच्यामध्ये अडकले त्यांचे राजीनामे घेण्याची मागणी आता विरोधी पक्षांसह राज्यभरातून होते. मित्रहो, तरीसुद्धा या प्रकरणात काही राजकारणसुद्धा घडतं आहे. ते राजकारण कसं घडतं आहे, पडद्यामागच्या हालचाली काय आहेत आणि रुपाली चाकणकर यांनी आरोपांना दिलेले प्रत्युत्तर जे आहे ते कितपत खरं आहे, या सर्व प्रश्नांची चर्चा आजच्या आपण व्हिडिओतून करणार आहोत. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, रुपाली चाकणकर यांचं हे पहिलंच प्रकरण आहे का ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, अशोक खरात उर्फ कॅप्टन बाबा या भोंदू बाबाच्या अनेक प्रकरणाचा आता पर्दाफाश होतो आहे. या प्रकरणाची पाळंमुळं काही रुपाली चाकणकर यांच्यापर्यंतच पोहोचली आहेत असं नाही. ती सुनील तटकरे असतील, नंतर दीपक केसरकर असतील, अशा अनेक मंत्रीगणांपर्यंत पोहोचते. काही जणांबरोबर त्यांचे फोटो आहेत. आता या फोटोनंतर उद्विग्न झालेले संजय शिरसाट असे म्हणतात की आपण राजकीय नेते आहोत, आमच्याबरोबर कोणीही फोटो काढतं म्हणून त्यांच्याबरोबर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायचं का, की असं नाही. मला मान्य आहे तुमच्याबरोबर तुम्ही नेते आहात, तुमच्याबरोबर कोणी ना कोणी फोटो काढत असतं, हे मला मान्य आहे. पण तुमच्याबरोबर फोटो काढल्यानंतर तुम्ही त्यांच्या संपर्कात राहणं, तुम्ही त्यांच्या पूजा करायला जाणं, हे काय तुमच्या अनोळखी लोकांची पूजा करता का तुम्ही? खूप लोक त्यांची पूजा करताना खूप नेत्यांचे फोटो आहेत. त्या अनोळखी लोकांची तुम्ही पूजा करता का? कधी जाता का शेतकऱ्याची पूजा करायला? शेतकऱ्याच्या शेतावर कुठल्या जाता का अनोळखी, की त्याची पूजा करूया, जो आपला पोशिंदा आहे त्यांची पूजा करूया, असं कधी करता का? तर नाही करीत. त्यामुळे संजय शिरसाटांनी 63 उत्तरं देऊ नयेत कृपया करून आणि आपलं तोंड बंद करावं, कारण सगळेजण अडकलेले आहेत. सगळ्यांचे हात पाय मातीत बुडालेले आहेत, चिखलात बुडालेले आहेत. त्यामुळे कुणी कोणाला अशी नावं ठेवू नयेत. तुम्ही तुमचं पाप आहे ते मान्य करा. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी ही झालीच पाहिजे. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत रुपाली चाकणकर, त्यांचा पाय या प्रकरणात अधिक खोलात आहे. आता या रुपाली चाकणकर यांचे त्याच्यासोबतचे हातात हात घालून जे फोटो वगैरे पाहिले तर मला आश्चर्य वाटतं, हे गुरु शिष्याचं असं कुठलं नातं आहे महाराष्ट्रासमोर यांनी उभं केलं. यांचे फोटो जर एवढे बोल्ड व्हायरल होत आहेत तर फोटो पलीकडचं यांचं लाईव्ह कसं होतं, एक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. बरं, रुपाली चाकणकरांनी एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याची अशोक खराती काय पहिलीच वेळ नव्हती. वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्हाला आठवत असेल, त्याच्यावर मी खूप व्हिडिओ बनवले होते. त्या हगवणे परिवारावर कारवाई झाली. वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाची भूमिकासुद्धा संशयास्पद होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी स्ट्रॉंग भूमिका जी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर आणखी एक कुठलं तरी प्रकरण झालं होतं. त्या प्रकरणातसुद्धा, आता मला माहीत नाही ते, पण आत्महत्येचं प्रकरण होतं, महिला आत्महत्येचं. तर त्यामध्ये सुद्धा राज्य महिला आयोगाने ज्या प्रकारे भूमिका घ्यायला हवी होती त्या प्रकारे घेतली गेली नाही. आता हे तिसरं अशोक खरात प्रकरण, मला एक कळत नाही. रुपाली चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, राज्य पुरुष आयोगाच्या नव्हेत. अशोक खरातवर एका पत्रकारानं असे आरोप केले आणि बातमी त्याच्या पेपरमधून छापली. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक खरातचं नाव नव्हतं. तरीसुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचा जळफळाट व्हावा, त्यांनी सुमोटो अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा द्यावा, म्हणजे पोलिसांना तसे आदेश द्यावेत. हे खूप प्रकरण संशयास्पद आहे. एखाद्या पुरुषाची बदनामी झाली तर त्या पुरुषाची बदनामी हो की पुरुषाचं आणखी काय हो, त्याचा राज्य महिला आयोगाशी काडी मात्रही संबंध नाही. तुम्हाला महिलांवरचे अत्याचार प्रकरण दाबण्याचा जर कुठे प्रयत्न झाला तर त्याला वाचा फोडून FIR दाखल करण्यापर्यंत ते आणून त्या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवणे हे राज्य महिला आयोगाचं काम आहे. पुरुषाची बदनामी झाली, पुरुषावर आणि काय अत्याचार झाला, अन्याय झाला, हे बघणं तुमचं काम नाही. तुम्हाला म्हणजे महिलांवरचे अत्याचार वगैरे, महिलांवरची प्रकरणं दडपण्याचे प्रकार खूप कमी आहेत का? तुम्हाला काय कामधंदे नाहीत का या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी? याचं उत्तर
खरं म्हणजे रुपाली चाकणकर यांच्याकडून पत्रकारांनी, सामान्य माणसानं मागितलं पाहिजे. मित्रहो, त्यानंतर दीपक केसरकर. आता दीपक केसरकरना पूर्वी त्यांचं साम्राज्य फक्त सिंधुदुर्गापुरतं मर्यादित होतं. आता हा माणूस सिंधुदुर्गातून नाशिकपर्यंत कधी पोहोचला आणि ते अशोक खरात बाबाच्या नादी कधी लागला काय माहिती नाही. बडे बडे धेंड नादी लागलेले आहेत. बरं, ह्या अशोक खरातनं काय त्याच्याकडे विद्या नाही, काय नाही, काय नाही, फक्त प्रचंड मोठी मालमत्ता. मला या संजय शिरसाटांनी काल उत्तर दिलं की आम्ही नेते आहोत, आमच्याबरोबर कोणी फोटो काढायला येतं. हे मोठेच लोक कसे तुमच्याबरोबर फोटो काढता हो? उद्योगपती असतील, करोडपती असतील. तुम्ही सामान्य शेतकऱ्याबरोबर कधी असे सेल्फी काढू दिला नाही, किंवा सामान्य शेतकऱ्यानं तुमच्याबरोबर कधी सेल्फी काढला नाही, तो ठेवला असा. कारण तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचूच दिला जात नाही, किंवा तो सामान्य शेतकरी तुमच्यापर्यंत पोचूच शकत नाही. खरी लोकशाहीची शोकांतिका तर ही आहे ना. खरी लोकशाहीची शोकांतिका ही आहे. आता या प्रकरणात सुनील तटकर यांची लेडीजबद्दलची प्रकरणं अनेक आहेत. रत्नागिरीमध्ये ते सुरुवातीच्या काळात, म्हणजे ज्यावेळी सुनील तटकर हे राजकारणात नवीन होते, त्यावेळी रत्नागिरी द्यायचे. मग रत्नागिरीत त्यांचं एक कार्यसम्राट एक होते नगराध्यक्ष, ते त्यांची सगळी व्यवस्था करायची. सगळी व्यवस्था म्हणजे तुम्ही कळून जा. हे सगळे प्रकरणं रंगेल उरती, त्यांची काय आज लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी रुपाली चाकणकर यांना पाठीशी घालावं, हा एक मोठा काय म्हणतात तो राजकारणातला एक क्लायमॅक्सच आहे म्हणावं लागेल. कारण इतर प्रकरणातसुद्धा, म्हणजे ज्यावेळी अजित पवार जिवंत होते त्यावेळी ते रुपाली चाकणकर यांच्यावर नाराज होते. रुपाली चाकणकर यांच्यावर स्पष्टपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा राजीनामासुद्धा मागितला जातो अशी चर्चा आता पुढे येते, आणि तो सुनील तटकर यांनी राजीनामा थांबवला होता अशी चर्चासुद्धा आता पुढे येते. मित्रांनो, या प्रकरणामध्ये पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार यांची मात्र गोची झाली. एक बाई, मग ती राजकारणात नवीन का असेना, पण तिला एवढं कळतं की आपल्या एका महिला पदाधिकाऱ्यानं राजीनामा दिले. आपल्या एका महिला पदाधिकारी एका नको त्या वाईट कृत्यामध्ये अडकलेली आहे. ती एक जबाबदार पदाधिकारी आहे, आपल्या पक्षाची तर आहेच, पण तिच्याकडे शासकीय पद पण असं आहे की जे पद महत्त्वाचं आहे महिलांच्या दृष्टीनं. आणि त्या महिलांवरच्या अत्याचार प्रकरण करणाऱ्या एका भोंदूबाबाच्याच जाळ्यात ती अडकलेली आहे. तर तिला राजीनामा द्यायला सांगूया, ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांची होती. आणि तेवढं त्यांना कळत नाही, किंवा तेवढं त्यांना अजून राजकारणात नवीन आहे असं म्हणण्याची काही गरज नाही. शेतकऱ्याची एखादी बायको जरी आणून ती त्या पदावर बसवली तर तिलासुद्धा कळेल की हिचा राजीनामा आता घेतला पाहिजे, ही जर असं वागत असेल तर. सुनेत्रा पवारांनी त्या क्षणी असं करायला पाहिजे होतं, पण देवेंद्र फडणवीस यांनी ती संधी साधली आणि त्यांना राजीनामा देण्याचे आदेश द्यावेत. हा एक दुर्दैवी योगायोग आहे. राज्यातील महिला सक्षमीकरण वगैरे बोंबा खूप मारता हो. महिलांच्या सक्षमीकरणाच्या, महिला अबला राहिली नाही, सबला राहिली, अशा बोंबा खूप मारता. पण या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकणाऱ्या सर्वाधिक महिलाच आहेत. 12वीत सर्वाधिक पास कोण झालं तर मुली पास झाल्या. 10वीत सर्वाधिक टक्के कोणाचे? मुली हुशार झाल्या तर करतात काय त्या पुढं? त्यांची हुशारी जाते कुठं? ते जर पाहायला गेला तर इथंच जाते. आता या अशोक खरातच्या जाळ्यात जेवढ्या बायका अडकल्या त्या का कोणी सामान्य माणसाच्या नव्हत्या, झोपडपट्टीतल्या वगैरे नव्हत्या, त्या उच्चभ्रू वस्तीतल्या होत्या. म्हणजे IAS IPS अधिकाऱ्यांच्या पत्नी, मंत्र्यांच्या पत्नी ह्या अडकलेल्या आहेत. म्हणजे स्त्री शिक्षण करून मुली शिकतात, पण पुढं काय त्यांचं शिक्षणाचं? भलेही नोकरी लागत असतील, पैसे कमवत असतील, आयुष्यात पुढे जात असतील, पण प्रत्यक्ष आयुष्यात वागावं कसं, कोणाच्या नादी लागावं हे जर त्यांना कळत नसेल तर भारतीय शिक्षण पद्धती ती अपयशी आहे म्हणावं लागेल. मित्रांनो, उदाहरण सांगतो तुम्हाला. रत्नागिरी नजीक झरेवाडी नावाचं गाव आहे. कोकणात जे लोक जातात, आणि मी आता हे प्रकरण सांगणार आहे, ते माझा जो व्हिडिओ बघतात त्यांना त्यातील अनेकांना माहिती असेल. झरेवाडीमध्ये असाच एक प्रकार घडला होता, पण त्याची व्याप्ती जरा ह्या अशोक खरातच्या जवळपास पण जाणार नव्हती, तिकडच्या भागामध्ये होती. तर त्या झरेवाडीमध्ये पाटील बुवा नावाचा एक बुवा राहायचा. तो स्वतःला स्वामी समर्थांचा कलियुगी अवतार आहे असं म्हणून सांगायचा. तो येणाऱ्या त्यांच्याकडे महिला यायच्या, काय दुखणी झाली, व्याधी असेल किंवा काही समस्या असेल तर यायच्या. मग ते गादीपुरुष म्हणजे गादीवर बसले किंवा त्या एकेका बाईला घाणेरड्या शिव्या द्यायच्या. त्यांचं म्हणणं असं होतं की स्वामी समर्थसुद्धा त्यांच्यावेळी शिव्या द्यायचे.
तर म्हणून हे शिव्या द्यायला, कारण शिव्या कसल्या हो, आई बहिणीवरनी वगैरे शिव्या. आता बघा, या महिलांना त्यांच्या नवऱ्यानं शिवी दिली, जवळपासच्या शेजाऱ्यानं शिवी दिली, तर त्यांचा विनयभंग होतो. पण ह्या ज्याला काय म्हणतात ते शिक्षणाची अक्कल नाही, शिक्षणाचा गंध नाही, अशा एका अडाणी माणसानं शिवी दिली तर त्यांचा विनयभंग होत नाही, तर उलट विनय वाढतो त्यांचा. म्हणजे कुठला प्रकार हा महाराष्ट्रात येऊ घातला आहे हे बघा. तर त्याच्यावर एकाच महिलेनं अशी, जशी आता या अशोक खरातवर कारवाई झाली तशी एका महिलेनं तक्रार दिली आणि त्याच्यावर ही झाली. नंतर त्याच्या एकेका प्रकरणाचा पर्दाफाश व्हायला लागला. नंतर असं कळलं की दर मकर संक्रांतीच्या दिवशी तो एका व्हर्जिनल, म्हणजे कुमारी म्हणतात जिला, कुमारी म्हणजे शब्दार्थानं लग्न न झालेली फक्त नव्हे, तर तिनं आयुष्यात कौमार्यभंग न केलेल्या मुलीशी तो दर मकर संक्रांतीला लग्न करायचा आणि तिच्याबरोबर हनीमून वगैरे मनवायचा. तिच्या आईवडिलांनाही त्याच्यात हे वाटायचं की आपल्या मुलीचं देवाशी लग्न झालं. म्हणजे आता त्या मुली काय कोणी अडाणी वगैरे नव्हते, बऱ्यापैकी शिकल्या सवरलेल्या. मग शिकून सवरून जर एवढी गोष्ट येत नसेल की आपण या बापाच्या वयाच्या बाप्याबरोबर पुरुषाबरोबर झोपायचं, एवढी जर तिच्या काय म्हणतात ते तिला येत नसेल किंवा तिच्या आईवडिलांना येत नसेल, तर शोकांतिका आहे ना शिक्षणाची. ही शिक्षणाची शोकांतिका आहे. शिक्षण फक्त काय पोट भरण्यासाठी असावं का, बाकी कसल्या गोष्टीत नसावं. तर महत्त्वाचं म्हणजे याच्या विरोधात सगळेजण एकवटले होते. पण तिथे येणाऱ्या ज्या भक्तगण बाया होत्या त्या म्हणे की त्यांच्या शिव्या ह्या आमच्यासाठी ओव्या आहेत म्हणे. त्या ज्या शिव्या देतात घाणेरड्या आम्हाला, त्या शिव्या दिल्याशिवाय आमची व्याधी बरीच होत नाही म्हणे. आता बोला. आणि या संपूर्ण प्रकरणावर मला एक प्रश्न विचारायचा आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला. ती करते काय? महाराष्ट्रात काम काय तिचं नेमकं? कुठे जटा झाल्या तर जटा निर्मूलन कर. एखादा छोटासा बाबा असेल कुठे, छोटासा, एकदम छोटासा, तर त्याची भांडाफोड करायची, त्याचा व्हिडिओ बनवायचा, टाकायचा सोशल मीडियावर, झालं अनिसचं काम. एवढे मोठे बडी धेंड समाजात वावरत आहेत. कोणाची अनामिका कापायला सांगतात, कोणाची करांगळीत कापायला सांगतात, आणि ते राजकारणापासून अगदी खालपर्यंत नाही, मिडल क्लास पण नाही, उच्चभ्रू लोक करतात. म्हणून त्यांना माफी. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी जवळपास यांनी स्वतःचं बलिदान केलं असं म्हणावं लागेल नरेंद्र दाभोळकर यांनी. पण त्यांचं बलिदान आज सार्थकी लागलं का हो? तर नाही लागलं. ही बडी धेंड जर तुमच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातून जर सुटत असतील म्हणजे त्यांच्यावर कारवाईच होत नसतील, सुटतील की अडकतील ते पुढचा भाग ते कोर्ट ठरवेल. पण या कायद्यात अटकसुद्धा त्यांना होत नसेल या कायद्याअंतर्गत, आणि त्याच्यासाठी अनिसचा एकही माणूस, एकही कार्यकर्ता जर पुढे येत नसेल, तर हा कायदा असावा का? आणि तो फक्त सामान्य भोंदूबाबासाठी असावा का? हा एक प्रश्न आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्या देशात काही चालतं, कायदे तर वारेमाप करतात, वारेमाप. पण कागदी वागच आपण जास्त राहिलेलो आहे. प्रत्यक्षात बघायला गेलो तर शेळपटा एवढीसुद्धा आपल्याला धैर्यशीलता जी म्हणतात ती आपल्यामध्ये शेळपटा एवढीसुद्धा नाही आहे. मित्रांनो, कुठेतरी अशा प्रकरणावर आपण समाजानंसुद्धा जागरूक होण्याची गरज आहे. खरंच जागरूक होण्याची गरज आहे. नाहीतर आमच्या जीवावर राजकारणी लोक डल्ला मारतात. उरलेला तुमच्यामध्ये असलेल्या व्याधी, तुमच्या आयुष्यात असलेल्या समस्या यांना चुचकारून त्यांच्यावर त्यांची खपली काढून हे साधू बाबा, भोंदू बाबा हे तुमचं उरलेलं जे काय आहे शिल्लक जमापुंजी ती लुटण्याचं काम करतील आणि तुम्हाला रस्त्यावर आणतील. मित्रांनो, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आता प्रचंड लोक आक्रमक झालेले आहेत. भविष्यात त्यांच्या प्रकरणात पुढे काय होईल माहिती नाही, पण त्यांनाही सहआरोपी करण्याची गरज आहे. त्यांनी कोणाला नोटिसा पाठवायच्या आहेत, कोणाला धडे शिकवायचे आहेत, ते कुशालपणे करावेत. पण सध्या तरी त्यांना अटक होण्याची गरज आहे. कारण एका जबाबदार पदावर असताना ती सामान्य महिला असते, एक फक्त राजकीय जीवनात आहे, तर माफ केलं असतं, कारण विषयच नव्हता त्यांचा पर्सनल ते त्या बघून घेतील. पण त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी त्या पदाचा दुरुपयोग करून त्यांचा कुठे या गोष्टीशी संबंध नसताना, म्हणजे त्यांचा एक पर्सनल संबंध असतो पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांचा या प्रकरणाशी काही मात्र संबंध नसतात, त्यांनी प्रकरणात लक्ष घातलं. ज्या कोणी महिला पुढे येत होत्या असतात समजा, किंवा जो पत्रकाराने एक स्वतःवर हे ठेवून ही बातमी छापली, महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात नाव नाही टाकलं त्याचं, तरीसुद्धा त्याच्यावर बर्डन आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात.
तर अशा व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. फक्त त्यांनी राजीनामा देऊन भागणार नाही, त्यांना अटक झाली पाहिजे. आणि पुढचा जो राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष असेल तो महिलांचा धार्जिणा असावा, पुरुषांचा धार्जिणा नको या कोणत्या तर नादी लागण्याचा. आता रुपाली चाकणकर यापूर्वी अजितदादांबरोबर पण पुढे करायचा. त्याचे पण व्हिडिओ त्यावेळी व्हायरल होते. लोकांच्या नेटकऱ्यांचा संताप वगैरे आपण पाहू शकतो. पण कसं आहे मित्रांनो, आपल्या समाजात खूप लोक अशी आहेत की लेडीजकडे जिचं लग्न झालं आहे तिच्या बाबतीत असं सहजासहजी बोलत नाही किंवा असं लगेचच संशय घेत नाही. पण लेडीजनंसुद्धा आपली शालीनता, आपलं काय म्हणतात ते, ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या पूर्वीच्या काळात होत्या स्त्रियांकडे, त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. म्हणजे त्यांना काय पारतंत्र्यात अडकवणं वगैरे हा प्रकार नाही. पारतंत्र्यात जर अडकवलं नाही, तुम्हाला हातापायात बेड्या नाही टाकल्या, तर त्या कोणाच्या तुम्ही नादी लागता हे आता दिसलं आहे अख्ख्या महाराष्ट्राला. अशोक खरातसारख्या अशा सगळ्या स्त्रियांबद्दल मी बोलत नाही बरं. समाजात आजसुद्धा गोरगरिबांच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला तिथली लेडीज, तिथली महिला ही आजसुद्धा गरिबीशी 2 हात करून, नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून संकटाशी लढताना दिसेल. मी त्या स्त्रियांबद्दलच बोलतो आहे, त्या मुलींबद्दलच बोलतो आहे ज्या अशा लोकांच्या नादी लागतात, अशा लोकांच्याबरोबर वाहत जातात आणि स्वतःची अब्रू घालून बसतात. त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे, सर्व स्त्रियांबद्दल नाही. हे मी परत एकदा सांगतो आहे. तर महाराष्ट्रातील पूर्वीच्या काळात भारतामध्ये जी होती, स्त्रियांमध्ये शालीनता होती, पतिव्रतेपणा होता, तो सगळा गेला कुठं? लज्जा होती, ती सगळी गेली कुठं? बरं, जी काय लज्जा अब्रू घालवत आहे ती 4 भिंतीच्या आड पण नाही ना, ती सगळ्या जगासमोर आणता. म्हणजे आपल्यावर असा अन्याय अत्याचार झाला, एखाद्या भोंदूबाबाकडे जाऊन, अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांना काय माहिती नाही का अजून की भोंदूबाबाकडे जाऊन आपल्या समस्या कधी सुटत नाही? हे कधी यांच्या पचनी पडणार? मला प्रश्न हा आहे. अशोक खरात काय कोणाला घरी जाऊन ओढून आणत नव्हता. बरं, एका महिलाचा त्याने गैरफायदा घेतला. काय महिला तर अशा आहेत, त्यांना ते खारट पाणी प्यायला देऊनसुद्धा त्या महिला त्याच्याकडे परत जात होत्या. का? तर म्हणे धमकी दिली ना मला. का धमकी दिली? आणि आता धमकी द्यायचा बंद झाला होता का? तुम्ही त्या पोलीस ठाण्यात गेलात किंवा तुम्हाला आता तुम्ही ते प्रकार थांबवले, तर काय धमकी द्यायचा थांबला तो त्यांना पोलिसांनासुद्धा धमकी दिली की तुमच्यावर कोप होईल म्हणून. पोलिसांनी काय 4 पावलं मागे आले? मलाही कळत नाही, तुम्हाला धमकी देऊन अत्याचार केला वगैरे, मग तुम्ही जातात कशा, नादी लागता कशाला? आयुष्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या भोगण्यापलीकडं कोणालाही, देवाला चुकल्या नाही त्या गोष्टी. देवालासुद्धा, ज्याला आपण म्हणतो की जो सर्व काही करू शकतो, या विश्वावर त्याची सत्ता आहे वगैरे, आपण सगळ्या ज्या गोष्टी म्हणतो, त्या देवालासुद्धा त्याची कर्माची फळं भोगणं चुकलेलं नाही. त्याला ज्यावेळी जायचं होतं त्यावेळी त्याचा अवतार संपवावाच लागला. त्या देवाची त्याच्यापासून सुटका नाही, तर तुमची सुटका कोण करेल? हा अशोक खरात बाबा आणि त्याचं ते मिठासारखं खारट असणारं पाणी, ज्याला खूप वास वारतं वगैरे म्हणतं, आपण पिताना ते एनर्जी ड्रिंक तुम्हाला लागतं. एवढा घाणेरडा कृत्य करणाऱ्याची पापं तुम्हाला हवेविषयी वाटतात. मला लेडीजला प्रश्न आहे, ज्या लेडीज ह्याच्यात गुंतल्यात त्यांना, आणि एखाद्या नवऱ्याने चापट जरी मारली, नवरा जरी किरकोळ उलटून बोलला, तर त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार देता? कुठला महाराष्ट्र आहे याचा खरोखर मित्रांनो नोंद घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची मतं काय? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला अशा प्रकरणात अडकतात, पहिल्यांदा अडकणं मी समजू शकतो, पण ज्या वारंवार अडकतात, एकदा जाऊन त्याचा अनुभव आल्यानंतर परत जातात, त्या महिलांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू, पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.